रात्रीचे 3 वाजलेत. आता ही इथे काय करतेय? ममता, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. जी मदत केलीस त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. तू बघच आता या युद्धाला मी माझ्या बाजूने कशी फिरवते आणि त्रिनयनेच्या सैन्याला कसं संपवते. थँक्यू. हे बेवडे, तू काय केलंयस खायला? दे ना, खूप भूक लागली. बेवडे, ऐकायला येत नाहीये का? भूक लागली मला, खायला दे ना. बिंडू बघ ना रे, ऐकतच नाहीये ही. तिला म्हटलं की खायला दे तर काहीच करत नाही, देतच नाहीये खायला. बेवडे, असं काय करतेस? मी पोरगीची रूपाने आहे बेवडे. कुठलीच शक्ती नाहीये माझ्याकडे. म्हणजे वशीकरण विद्या नाही, प्रतिबिंब विद्या नाही, काहीच नाही खरंच. काल माहितीये का, काल नेत्राने मला पालथं पाडलं, माझ्या अंगावर पाय ठेवून उभी राहिली होती. आता फोटो नाही बघता ना, तिला संशय आहे. तरी सुद्धा तिला काहीच केलं नाही, मी काही करूच शकले नाही. शक्ती असती तर उडवून लावलं असतं ना तिला मी. आधी जोपर्यंत तू येणार नाहीस ना तोपर्यंत नेत्रा पण खाणार नाहीये. ये ना. आपल्याला आईची फ्रेम लवकरात लवकर चेक करायला हवी. विरोचक घरात असताना हे शक्य नाही. हे जर काम विरोचकापासून लपवून करायचं असेल तर आपल्याला मध्यरात्रीशिवाय पर्याय नाही. नाही, मध्यरात्री शक्य नाही, कारण विरोचक रात्रभर जागा असतो. काल रात्री सुद्धा 3 वाजेपर्यंत जागा होता. फोटो फ्रेम जवळ पहारा देत बसला होता. आपल्याला काहीतरी प्लॅन करावाच लागेल ना. बाबा, जे काही करायचं ते आत्ताच करावं लागेल. तो आज ममता मावशींच्या फोटोमध्येच आहे. नाही, पण अशी घाई करून चालणार नाही. विरोचक कधीही खाली येऊ शकतो आणि त्याला जरा जरी संशय आला ना तरी तो आक्रमक होईल. विरोचक आता रूम मध्ये गेलाय. आपण त्याच्या रूमला बाहेरून कडी लावूयात, लॉक करूयात त्याला रूम. नाही, तिला संशय आहे. आपल्याला अशी काहीतरी आयडिया करावी लागेल ज्यामुळे विरोचक वरच बेझी राहील, खाली येणारच नाही. मी रूम मध्ये जातो.
मुद्दाम रुपालीला डिवसतो, ती माझ्यावर चिडेल, त्यात खूप वेळ जाईल. तोपर्यंत तुम्ही मी एक सुचवू का? म्हणजे तुमच्यापैकी कोणीही गेलं ना तर विरोचकाला संशय येईल. त्यामुळे मी जाते. म्हणजे मी कमीत कमी 10 मिनिटं तरी विरोचकाला बिझी ठेवू शकेन. 10 मिनिटात तुमचं काम होईल ना? अजित त्याच्या आधीच होईल. पण केतकी खूप रिस्क आहे. तू एकटी विरोचकासमोर जाऊ नकोस. भाऊजी माझ्यावर विश्वास ठेवा. मी घेईन स्वतःची काळजी. 10 मिनिटं मी विरोचकाला बिझी ठेवेन. काकू पण तुम्ही नेत्रा, जर आपल्याला हा ध्वज मिळवायचा असेल तर कुणाला तरी हे काम करावंच लागेल ना. म्हणून म्हणते मी जाते. आणि जर ध्वज ममता वहिनीच्या फोटो फ्रेम मध्ये असेल तर विरोचक घराबाहेर जाणारच नाही. तुम्ही हिंमत दाखवता ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं तुम्ही विरोचकासमोर एकट्या जाऊ नका. तेजस आणि फाल्गुनीला तुमच्या बरोबर घेऊन जा. नाही, त्यामुळे खूप गोंधळ होईल. आणि तेजस माहिती आहे ना तुम्हाला, तो लगेच चिडतो आणि तो चिडला ना की खूप प्रॉब्लेम्स होते. त्यापेक्षा मीच जाते. आणि माझ्या डोक्यात जो प्लान आहे ना त्यानुसार मला एकटीलाच तिथे जावं लागेल. मी सगळं व्यवस्थित करेन. डोंट वरी.